आपल्या भारतीय शेतीचा विचार केला तर शेतातून आपल्या ताटापर्यंत येणारा अन्नाचा प्रवास किती खडतर असतो याची आपण कल्पना करू शकतो. पण या प्रवासात एक असं अदृश्य संरक्षक कवच आहे जे संपूर्ण कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकत आहे. ते म्हणजे कोल्ड स्टोरेज किंवा शीतगृहे. हे केवळ काहीतरी थंड ठेवणारं गोडाऊन नाहीये, तर आपल्या अन्न सुरक्षेला आधुनिक बनवणारी ही एक अत्यंत महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. चला तर मग यामागचं नेमकं अर्थकारण आणि विज्ञान समजून घेऊया. 24 ते 72. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा कसला आकडा आहे. तर हा नुसता आकडा नाहीये, तर हा तो अत्यंत नाजूक वेळ आहे जो शेतकरी बांधवांकडे असतो. योग्य तापमान नसेल तर ताज्या फळांची आणि भाज्यांची गुणवत्ता अवघ्या 24 ते 72 तासांत खराब व्हायला सुरुवात होते. म्हणजे अक्षरशः घड्याळाची टिकटिक सुरू असते आणि ताजेपणा टिकवण्याची एक मोठी शर्यतच सुरू असते. आणि हीच ती वेळेविरुद्धची शर्यत. या शर्यतीत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करताना उत्पादकांची कशी कसोटी लागते ते आता आपण पाहूया. ही वेळेची मर्यादा किती गंभीर असू शकते याचं एक अगदी ताजं आणि उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण काश्मीरमधले सफरचंद उत्पादक. तिथे नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि रस्ते बंद झाल्यामुळे एक प्रचंड मोठं संकट उभं आलं होतं. विचार करा, माल बाजारात पोहोचवणं शक्यच नव्हतं आणि संपूर्ण पीक अक्षरशः सडून जाण्याची भीती होती. पण तिथेच आधुनिक कोल्ड स्टोरेज त्यांच्या मदतीला धावून आलं. त्यांनी आपले सफरचंद सुरक्षितपणे साठवले आणि होणारं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान टाळलं. संकटाच्या वेळी कोल्ड स्टोरेज किती मोठा आधार बनू शकतं हे यातून अगदी स्पष्ट होतं. आता या साठवणुकीचा थेट संबंध येतो तो बाजाराच्या अर्थकारणाशी. नुकसानीच्या भीतीकडून हमखास नफ्याकडे जाणारा हा प्रवास कसा असतो ते बघूया. वेळेला एका जागी गोठवण्याची ही जी क्षमता आहे ना, ती शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बदलून टाकते. एरवी काय होतं, पीक काढणीला आलं की एकाच वेळी भरपूर माल बाजारात येतो. साहजिकच भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांवर पॅनिक सेलिंग म्हणजे अगदी कवडीमोल भावाने माल विकण्याची वेळ येते. पण दुसरीकडे कोल्ड स्टोरेजमुळे चित्र पूर्ण बदलतं. शेतकरी आपला माल व्यवस्थित साठवून ठेवू शकतात आणि जेव्हा बाजारात चांगली मागणी येते तेव्हा तो विकून तब्बल 20 ते 30% अधिक नफा कमवू शकतात. मजबुरीने माल विकण्यापासून ते स्वतःच्या हक्काचा नफा मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. आपण जर आकडेवारी बघितली तर या बदलाचा आवाका आपल्या लक्षात येईल. पीक काढणीनंतर होणारं तब्बल 40% नुकसान यामुळे टळतं. 40% हा आकडा खूप मोठा आहे आणि याचा थेट अर्थ आहे शेतकऱ्यांचं वाढतं आर्थिक स्थैर्य. शिवाय शेतमालाचा रंग, कडकपणा आणि त्यातील पोषक तत्वे जशीच्या तशी टिकून राहतात. याचाच अर्थ असा की आपला शेतमाल जागतिक दर्जाचा राहतो आणि निर्यातीसाठी नेहमीच सज्ज असतो. पण हे सगळं साध्य कसं होतं? या थंडपणामागे नेमकं कोणतं स्मार्ट तंत्रज्ञान दडलंय यावर एक नजर टाकूया. आजकालचं तंत्रज्ञान म्हणजे फक्त तापमान कमी करणं किंवा नुसता एसी लावणं एवढंच राहिलं नाहीये. हे खूप प्रगत झालंय. यात आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी कंट्रोल, अचूक माहिती देणारे डिजिटल मॉनिटरिंग टूल्स आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर किंवा CA स्टोरेजचा समावेश होतो. यात स्मार्ट सिस्टम्सचा वापर करून KK स्टार सारख्या भारतातील आघाडीचे फळ आणि भाजीपाला निर्यातदार त्यांच्या मालाचा दर्जा थेट ग्लोबल स्टँडर्डचा राखतात. म्हणूनच त्यांचा माल जगभरात उत्तम स्थितीत पोचतो. हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते की याचा परिणाम केवळ एका शेतापुरता मर्यादित नाहीये. ही एक संपूर्ण साखळी आहे. ही आधुनिक पायाभूत सुविधा संपूर्ण राष्ट्रीय व्यवस्थेवर किती सकारात्मक आणि दूरगामी परिणाम करते याचा विचार करूया. कोल्ड स्टोरेज म्हणजे एक प्रकारची भक्कम आर्थिक सुरक्षा जाळीच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर स्थिरता येतेच, पण सोबतच वर्षभर चालणारी एक अत्यंत मजबूत आणि न तुटणारी पुरवठा साखळी तयार होते. अन्नाची नासाडी कमी झाल्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन आणि मोठ्या संधी निर्माण होतात. आता या संपूर्ण बदलाला गती देण्यासाठी मिळणारा सरकारी पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा आहे. सरकार कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी भरघोस अनुदान देत आहे आणि शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही राबवत आहे. हवामानातील वाढत्या अनिश्चिततेचा आणि अडथळ्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला सुद्धा प्रोत्साहन दिलं जात आहे. या सगळ्या प्रयत्नांमधून एक अत्यंत भक्कम आणि लवचिक कृषी व्यवस्था आता आकाराला येत आहे. वाढती हवामानाची अस्थिरता आणि दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चाललेली लॉजिस्टिक्स पाहता या क्षेत्रातील एका तज्ज्ञाने अगदी योग्यच म्हटलं आहे. ही केवळ साठवणूक करण्याची पद्धत नाही, तर शेतकरी, निर्यातदार आणि ग्राहकांसाठी ती एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा जाळी आहे. खरंच ही ओळ या संपूर्ण प्रक्रियेचं महत्त्व एका वाक्यात सांगून जाते. आता आपण शेवटाकडे आलो आहोत.
जसे जसे हवामानातील बदल आणि निसर्गाचे लहरी झटके वाढत चालले आहेत तसा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. आधुनिक कोल्ड स्टोरेज हीच खरोखर भविष्यातील जागतिक अन्न सुरक्षेची आणि मानवी अस्तित्वाची अंतिम सुरक्षा जाळी ठरणार आहे का? यावर नक्की विचार करा.